पौष्टिक गव्हाच्या लाडूंची एकदम सोपी पद्धत दाखवते। मी 2 किलो लाडूंची रेसिपी दाखवते, पण कोणाला जर 1 किलो लाडू बनवायचे असतील तर त्याचंही योग्य प्रमाण मी व्हिडिओत सांगितलंच आहे। आपण हे गव्हाचे लाडू गहू चांगले भाजून फुलवून बनवणार आहोत, त्यामुळे लाडू खायला जास्तच खमंग व टेस्टी लागतात। शिवाय गुळाचा पाक करायचं झंझट नाही, त्यामुळे बनवायला एकदम सोपे आहेत। मेथी टाकून सुद्धा हे लाडू अजिबात कडू लागत नाही, त्यामुळे लहान मोठे वयस्कर मंडळी सगळेच खूप आवडीने खातात। महिनाभर छान टिकतात। सकाळी रोज एक लाडू खाल्ला तरी पुरेसा आहे। तर इथे मी लाडू बनवण्यासाठी अर्धा किलो लोकवान गहू घेतला आहे। तुम्ही चांगल्या क्वालिटीचा कुठलाही गहू घेऊ शकता। कपड्याने हे गहू मी जरा पुसून घेतले, म्हणजे त्याच्यावर काय पावडर वगैरे असेल तर निघून जाते। गहू भाजण्यासाठी मी इथे लोखंडी तवा गरम करत ठेवलाय। सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची स्टेप की गहू भाजताना एकदम खूप जास्त गहू भाजायचे नाही। मी साधारण 3 मूठ भरून गहू घेतलेत। असे मूठ भरतच गहू मोजायचे आणि लो टू मीडियम गॅसवर गहू भाजून घेते। जर जास्त गहू एकाच वेळेस भाजायला घेतले तर ते भाजले जातात पण नीट फुलत नाही। असं थोडे थोडे गहू भाजले की छान फुलतात। तुम्ही पुढे बघालच की गहू फुलल्यानंतर कसे दिसतात। गॅस अजिबात मोठा करायचा नाही आणि सतत मिक्स करत राहायचं। 3-4 मिनिटात यावर हलकेसे डाग दिसतात, पण आपल्याला हे गहू छान फुलवून घ्यायचे आहेत। हे बघा, गहू फुलायला सुरुवात झाली आहे। गहू असे चटचट उडायला लागले की छान आतून भाजले जातात। साधारण 5 ते 6 मिनिटात गहू व्यवस्थित भाजतात। करपू द्यायचे नाहीत, पण गव्हाचा कलर आणि साईज जरा बदलली पाहिजे। फुललेला गहू तुम्ही बघू शकता। सुरुवातीला गॅस मीडियम ठेवायचा। गहू फुलायला सुरुवात झाली की मग गॅस एकदम कमी करायचा। गहू आता परफेक्ट भाजलेत, काढून घेते। ह्याच्यापेक्षा जास्त भाजले तर करपतील। भाजल्यानंतर गहू कसे टपोरे दिसतात। तवा गरमच आहे, उरलेले गहू ह्याच पद्धतीने भाजून घेते। असे थोडे थोडे गहू भाजायला वेळ थोडा जास्त लागतो, पण चांगलं खायचे तर तेवढा वेळ द्यावाच लागतो। शक्यतो लोखंडी तव्यातच भाजा, म्हणजे छान भाजले जातात। तर अर्धा किलो गहू असे खमंग भाजायला मला जवळपास 35 मिनिटं लागली। गहू भाजून झालेत। आता ह्याच गरम तव्यात मेथ्या भाजून घेऊयात। गॅस मी बंद केलाय, पण तवा अजून गरमच आहे। ह्यात घालूया 3 चमचे मेथी दाणे। नाश्त्याला जो चमचा वापरतो तितका मोठा 3 चमचे मेथी दाणे आहेत आणि वजनाने साधारण 25 ग्रॅम मेथी आहे। गव्हाच्या लाडवांना मेथी दाण्याचा वास खूप छान येतो। मेथी दाणे आपल्याला खूप जास्त लालसर करायचे नाहीत। मेथी जास्त भाजली तर त्याला कडूपणा जास्त येतो, त्यामुळे मेथी फक्त गरम झाली की लगेच तव्यातून काढून घ्यायची। खरं तर यात अजून मेथी घातली तरी चालेल, म्हणजे ज्यांना मेथीचा स्वाद जास्त आवडतो, हलकसं कडूसर आवडतात, त्यांनी मग अजून 2 चमचे मेथी दाणे वाढवले तरी चालतील। पण आम्ही ज्यांच्यासाठी लाडू बनवतोय त्यांना अजिबात कडू लाडू आवडत नाही, म्हणून मग 3 चमचेच मेथी दाणे घातलेत। भाजलेल्या गव्हात मेथी मिक्स करायची। आता बघूया गहू कसे भाजलेत। तर हे आहेत आधीचे कच्चे गहू आणि हे आपण भाजलेले गहू। दोन्हीमध्ये किती फरक आहे बघा। भाजल्यानंतर असाच गव्हाचा हा दाणा खाऊन बघा, मस्त खमंग लागतो। आता हे मिक्स करून पूर्णपणे थंड करून घेते, त्यानंतर चक्कीत दळून आणूया। दळताना अगदी चपातीच्या पिठाप्रमाणे खूप जास्त बारीक दळायचं नाही। त्या चक्कीवाल्या दादांना सांगायचं की आम्हाला लाडूसाठी पीठ हवंय, मग ते बरोबर हलकसं रवाळ दळून देतात। ह्याप्रमाणे, म्हणजे मैद्यासारखं खूप बारीक नको आणि दाणेदार पण नाही, हलकसं रवाळ। हे असं गहू व मेथी भाजून तयार केलेलं पीठ तुम्ही महिनाभर ठेवलं तरी व्यवस्थित राहतं। आपण ह्या अर्धा किलो पिठाचे लाडू एकदाच करणार आहोत, त्याप्रमाणे बाकीचं साहित्य बघू। आपण घेतलेल्या साहित्यात 2 किलोपेक्षा थोडे जास्त लाडू तयार झाले। जर तुम्हाला 1 किलो लाडू बनवायचे असतील तर तयार केलेलं गव्हाचं पीठ अर्धच, म्हणजे पाव किलो घ्या। लाडूंसाठी इथे मी 400 ग्रॅम घरचं साजूक तूप घेतलंय। तूप असं छान रवाळ पाहिजे। टोटल किती तूप लागलं ते शेवटी बघूया। पुन्हा लोखंडी तवा तापत ठेवलाय।
ह्यात घालूया घेतलेल्या तुपापैकी 2 चमचे तूप. चमचा बऱ्यापैकी मोठा आहे. तूप थोडंसं गरम झालं की यात घालूया 1 मोठी वाटी भरून बदाम. वजनाने बदाम 150 ग्रॅम म्हणजे 150 ग्रॅम आहेत. बदाम भाजायला जास्त वेळ लागत नाही. मीडियम गॅसवर साधारण 2 मिनिटात बदाम भाजून होतात. करपवायचे नाहीत. असे खमंग भाजले की काढून घ्यायचे. मी तुम्हाला प्रमाण दाखवते, पण तरीसुद्धा ड्रायफ्रूट्सचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे थोडे कमी किंवा जास्तही करू शकता. फक्त डिंक, खारीक आणि गुळाचं प्रमाण सांगितल्याप्रमाणेच घ्या. बदाम काढून घेतले. आता ह्याच गरम तव्यात तेवढेच म्हणजे 1 वाटी काजू तळून घेते. वजनाने 150 ग्रॅम काजू आहेत. काजूवर हलकेसे लालसर डाग आले पाहिजेत. मीडियम गॅसवर 2च मिनिटात असा छानसा कलर आला की काढून घेते. तव्यातून काढल्यानंतर अलगदपणे असे निथळून घ्यायचे. आता मी ह्या अर्धी वाटी पंपकिन सीड्स घेतल्या आहेत. त्याही तुपात तळून घेते. पंपकिन सीड्स घालणं ऑप्शनल आहे. नाही घातल्या तरी चालतील, पण ह्या बिया खायला मुलं सहज तयार होत नाही. पौष्टिक असतात, त्यामुळे असं लाडूंच्यात घालून दिलं की खाल्ल्या जातात. हे पण 2 मिनिटात काढून घेऊया. आता डिंक तळून घेते. तर इथे मी 100 ग्रॅम डिंक घेतला आहे. 1 किलो लाडू बनवायचे असतील तर 50 ग्रॅम डिंक पुरेसा होईल. डिंक चांगला घ्यायचा. त्यात काही कचरा वगैरे असेल तर काढून टाकायचा. त्याच तुपात डिंक तळून घेते. डिंक तळताना पण असा थोडा थोडाच टाकायचा, म्हणजे व्यवस्थित फुलेल. एकदम जास्त तळायला जाल तर कच्चा राहण्याची शक्यता असते. डिंक 1च मिनिटात तळून होतो. तूप कमी झालं आहे. आणखी 1 चमचा तूप घालते आणि उरलेला सगळा डिंक ह्याचप्रमाणे तळून घेते. हे बघा, डिंक असा पूर्णपणे फुलला पाहिजे. कच्चा राहिला तर तो खाताना कचकच करेल. आता हा डिंक ताटात काढून घेते. त्याच्याखाली दुसरा ताट ठेवते, म्हणजे डिंकातील जास्तीचं तूप बाहेर निघेल. गव्हाचे लाडू जास्त पौष्टिक होण्यासाठी यात घालूया खारका. तर इथे मी पाव किलो खारीक त्यातील बिया काढून फोडून घेतल्या आहेत. साधेच पण गोडसर असतात ते खारीक आहेत. ह्यातील बिया काढून पक्कडने असं जरा दाबलं आहे. थोड्याशा तुपात खारीक जरा परतून घेते. डिंक तळून झाल्यानंतर हे तूप जरा जास्त वाटते. त्यातील तूप काढून घेते. हे काढलेलं तूप नंतर लाडू बनवताना घालूच. पाव किलो खारीक भाजायला 1-1.5 चमचा पुरेसा होतो. चुकून ह्यात खारीकची बी राहिली तर आपल्या मिक्सरची वाट लागेल, त्यामुळे ते नीट बघून घ्या. खारीक गोडसर असल्याने करपण्याची शक्यता असते, त्यामुळे मंद गॅसवरच भाजायच्या. करपवायच्या नाहीत, पण खारका अशा जरा गरम झाल्या पाहिजेत, म्हणजे मिक्सरला करायला सोपं पडेल. खारीकऐवजी खारीक पावडर घेतली तरी चालेल. खारीक पावडर घेतली तर तीसुद्धा तुपावर थोडी भाजून घ्या. खारीक भाजल्यानंतर तवा जरा साफ करून घ्यायचा. ह्यात अर्धी वाटी खसखस भाजून घेते. खसखस कोरडीच भाजायची. ह्यात तूप घालायचं नाही. वजनाने खसखस 50 ग्रॅम आहे. मंद गॅसवर खसखस व्यवस्थित तापली की गॅस बंद करायचा. खसखस भाजून काढून घेतली. आता ह्याच कोरड्या तव्यात खोबरं भाजून घेऊया. सुक्या खोबऱ्याच्या 2 वाट्या मी खिसून घेतल्या. वजनाने म्हणाल तर 200 ग्रॅम सुकं खोबरं आहे. खोबरं भाजताना गॅस अजिबात वाढवायचा नाही. मंद गॅसवर छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेते. साधारण 4 ते 5 मिनिटात खोबरं भाजून झालं आहे. गॅस बंद केला आहे, पण गॅस बंद केल्यानंतर मिनिटभर परतून घेतलं की खोबरं छान कुरकुरीत होतं. त्यानंतर ताटात काढून थंड करायला ठेवलं आहे. खोबरं करपू द्यायचं नाही, पण असा जरा कुरकुरीत झाला पाहिजे, म्हणजे लाडू भरपूर दिवस टिकतात. सगळं साहित्य भाजून थंड झालेलं आहे. आता एक एक मिक्सरला लावून घेते. आपण घेतलेल्या साहित्याच्या प्रमाणात गोडीसाठी मी साधारण 600 ग्रॅम गूळ घेतला आहे. गूळ साधाच आणि बारीक चिरून घ्यायचा. चिकट वगैरे गूळ लाडूंसाठी घ्यायचा नाही. सगळ्यात पहिले खारीक करून घेते. अर्धे खारीक मिक्सरच्या भांड्यात घालून घेते. बऱ्याचदा खारीक नीट वाटला जात नाही, म्हणून त्यात थोडंसं सुकं खोबरं घालून बारीक करून घेते. मिक्सर चालू बंद करून खारका बारीक करून घेतला.
थोडंसं दरदरीत ठेवलं आहे। जर खोबरं घालूनसुद्धा खारका नीट बारीक झाल्या नाहीत तर त्यात भाजलेलं गव्हाचं पीठ घालून मग बारीक करा। तळलेले काजू, बदाम, पंपकिन सीड्स एकत्रच वाटते। खसखस पण ह्यासोबत वाटली तरी चालेल। आपल्या आवडीप्रमाणे हे कमी जास्त बारीक करून घेऊ शकता। म्हणजे कोणाला खाताना दाणे दाणे आवडत असतील तर त्याप्रमाणे दाणेदार ठेवा। खोबरं व गव्हाचं पीठ घालून बारीक केलेली खारीक पावडर यात घालून घेते। राहिलेले काजू बदाम पण मिक्सरला फिरवून घेतले आणि आता हा डिंक पण बारीक करून घेतला आहे। डिंकाचे बारीक तुकडे पण चवीला छान लागतात। जर तसं आवडत असेल तर अर्धा डिंक मिक्सरला न लावता वाटीने चुरून घातला तरी चालेल। आता गूळ घालूया। गूळ बारीकच चिरून घालायचा। त्यानंतर हे भाजलेल्या गव्हाचं पीठ सगळंच घातलं आहे। हाताने सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर पुन्हा हे सगळं मिक्सरच्या मोठ्या भांड्यात घालून जास्त नाही काही सेकंदच फिरवते म्हणजे सगळं छान एकजीव होईल। सगळं मिश्रण मिक्सरला लावलं। आता काय करायचं, सगळं एकजीव झाल्यानंतर चव घेऊन बघायची। म्हणजे गोडी वगैरे कमी असेल तर गूळ घालता येईल। आपण घेतलेल्या साहित्याच्या प्रमाणासाठी 600 ग्रॅम गूळ बरोबर झाला आहे। पण जर तुम्ही काजू, बदाम, खोबरं किंवा खारीकचं प्रमाण कमी जास्त केलं तर त्याप्रमाणे गूळसुद्धा कमी जास्त लागू शकतो। त्यामुळे मिक्सरला सगळं एकजीव झाल्यानंतर एकदा चव घेऊन बघायची। गोड कमी आवडत असेल तर गुळाचं प्रमाण 50 ते 100 ग्रॅम कमी केलं तरी चालेल। हे असं मिश्रण तयार करून पाण्याचा हात लागू न देता व्यवस्थित झाकून ठेवलं तर 15 दिवस तरी छान राहतं। मग तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही तूप गरम करा आणि लाडू वळा। कारण आपण हे सगळं तुपावर व्यवस्थित भाजून घेतलं आहे त्यामुळे ते छान टिकतं। आता लाडू बनवायला घेऊया। त्यासाठी मोठं जाड बुडाचं पातेलं गॅसवर गरम करायला ठेवलं आहे। ह्यात उरलेलं सगळं तूप घालून घेतलं आहे। तूप गरम झालं की ह्यात तयार केलेलं लाडूचं मिश्रण घालून घेते। मी सगळे लाडू एकदमच करते। आता गॅस एकदम कमी ठेवायचा। जर तुम्ही एकट्या लाडू करणार असाल तर अर्ध्या मिश्रणाचे लाडू करू शकता। आपण गहू व्यवस्थित भाजून घेतलेला त्यामुळे आता खूप जास्त भाजायची गरज नाही। फक्त हे व्यवस्थित गरम झालं पाहिजे। ह्यात मी सुंठ पावडर घालायची विसरलेली तर 1 चमचा सुंठ पावडर घातली आहे आणि थोडंसं अगदी 2 चिमूटभर मीठ। आणखी ह्यात तुम्ही वेलची, जायफळ पावडर पण घालू शकता। पण ह्या लाडवांना असाच वाससुद्धा खूप भारी येतो त्यामुळे मी वेलची पावडर घातली नाही। गॅस थोडा वेळ मीडियम करू शकता पण सतत मिक्स करत राहायचं। आपण थोड्या जास्त प्रमाणात घेतलंय म्हणून एवढं पीठ गरम व्हायला थोडासा वेळ लागतोय। 6 ते 7 मिनिटात बघा ह्याचा लाडू वळू शकतो पण अजून हे खूप गरम झालेलं नाही आहे। मला जरा नरम लाडू हवेत म्हणून मी ह्यात आणखी 100 ग्रॅम तूप गरम करून घातलं आहे। म्हणजे कमी वाटलं तर असं नंतर तूप घालू शकता पण ते गरम करूनच घाला। ह्याला जशी हीट लागते तसं त्यातील गूळ नरम होतं आणि आपल्याला लाडू सहज वळता येतो। खाली तळाला चिकटू द्यायचं नाही। ह्याचा छान खमंग सुगंध यायला लागला। थोडासा कलर बदलला की गॅस बंद करायचा। शक्यतो यात गाठी होत नाहीत पण झाल्या तर चमच्याने असं फोडून घ्यायचं। थोड्या वेळाने पिठाला हात लावून बघायचा। हाताला थोडंसं भाजलं पाहिजे इतपत परतायचं। तर हे बघा प्रमाण जास्त असल्याने मला 12 ते 14 मिनिटं लागली। हात लावून बघितला, चटका बसतोय। आता गॅस बंद केला। 1 किलोच्या प्रमाणात असेल तर 6 ते 7 मिनिटातच हे होऊन जातं। गॅस बंद केलाय पण मिश्रण खूप गरम आहे। करपवायचं नाही पण थोडासा कलर बदलला पाहिजे। आणखी एक की हे प्रमाणापेक्षा जास्त वेळ गरम केलं तर कडक होऊ शकतं त्यामुळे आपल्या हाताला भाजेल इतपत गरम झालं की लगेच गॅस बंद करायचा। आता गरम आहे तोपर्यंत पटपट लाडू करून घेऊयात म्हणजे सहज वळले जातात। मदतीला अजून एखाद्याला घ्यायचं म्हणजे थंड व्हायच्या आधीच लाडू वळून होतील। टोटल मला 500 ग्रॅम घरचं साजूक तूप लागलंय। आपण घेतलेल्या साहित्यातून 68 मीडियम साईजचे लाडू तयार झालेत आणि वजनाने हे लाडू 2 किलोपेक्षा जास्त म्हणजे 2 किलो 200 ग्रॅम झालेत। शेवटचा लाडू वळेपर्यंत मिश्रण मऊच होतं। जर शेवटी खूप थंड झालं, लाडू वळता आले नाहीत तर त्यात गरजेप्रमाणे थोडंसं तूप गरम करून घाला। पातेलं काही सेकंद गॅसवर ठेवून गरम करा म्हणजे शेवटचे लाडू पण व्यवस्थित वळले जातील। खूप छान लाडू झालेत।
जराही कडू लागत नाही. अजून एक की जर कोणाला खोबरं डिंक खाताना दाताखाली आलेलं आवडत असेल तर त्यांनी थोडंसं खोबरं आणि थोडासा डिंक मिक्सरला न लावता हाताने चुरून नंतर घाला. म्हणजे सगळं मिश्रण मिक्सरला लावून झाल्यानंतर नक्की बनवून बघा. घरातील सगळ्यांना द्या आणि स्वतःही खा. काही अडचण आल्यास कमेंटद्वारे विचारू शकता. आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू.